माजी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात गैरव्यवहार केल्याचा आरोप आणि या प्रकरणी आता आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी सुरू आहे। आज दुसरी सुनावणी होणार आहे। अंजली दमानी यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याची तक्रार केलेली होती। आज ऑनलाईन सुनावणी पार पडेल। मुंडेंना नोटीस बजावण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे मुंडेंनाही सुनावणी करता हजर राहण्याचे आदेश आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच नागरी आज लोकायुक्तमध्ये धनंजय मुंडे यांना हजर राहण्याचे आदेशच दिलेले आहेत। आज कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांना या लोकायुक्तामध्ये हजर राहायचंय। मग त्यांनी ऑनलाईन हजर राहावं किंवा प्रत्यक्ष येऊन हजर राहावं असं आदेश जे आहेत ते लोकायुक्तांनी दिलेले होते। खरं तर अंजली दमानी यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते आणि हे जे आरोप होते हे कृषी घोटाळा जी रसायनं होती त्या रसायनांमध्ये कृषी घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी सातत्याने केलेला पाहायला मिळाला होता आणि या संदर्भात सध्या ही जी चौकशी आहे ही लोकायुक्तांमध्ये सुरू आहे। 2 ते 3 वेळेला स्वतः अंजली दमानिया या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, मात्र धनंजय मुंडे कुठेही उपस्थित राहिले नाहीत आणि आता धनंजय मुंडे यांना लोकायुक्ताने कंपल्सरी उपस्थित राहण्यासाठी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आज धनंजय मुंडे साधारण 11:30 ते 11:30च्या दरम्यान उपस्थित राहणार असल्याची माहिती अंजली दमानी यांच्याकडून देण्यात येते। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।